नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचे बुंदीचे लाडू। छान असे मऊसर, रसरशीत, हलकीशी तुपाची चव, छान असा वेलदोड्यांचा सुगंध आणि या लाडूंना आणखी थोडं रिच बनवण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स। हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात। चला तर आपण बघूयात ते कसे बनवायचे ते। त्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे। यामध्ये चिमूटभर सोडा आणि चवीपुरतं मीठ घालून हे छान असं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने मिक्स करायचं। तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। या पद्धतीने बुंदी पाडण्याचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे। कढईमध्ये आता मी इथे तेल छान गरम झालं की यामध्ये आपला घरातीलच हा झाऱ्या मी इथे वापरलेला आहे। घरातील झाऱ्याने ही खूप छान अशी बुंदी पडते। तुम्ही बघू शकता आपली बुंदी किती छान पडत आहे। छान अशी मोत्यासारखी गोल गोल बुंदी इथे पडत आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि असा हा झाऱ्या थोडा थोडा आपटून हे आपली सर्व बुंदी इथे पाडून घ्यायची। तेलातील असे बुडबुडे यायचे कमी झाले की ओळखायचं आपली बुंदी इथे छान अशी तळली गेलेली आहे। आपली बुंदी आता इथे तळून झालेली आहे। मी इथे दुसरी बॅच देखील तळून घेत आहे। अशा प्रकारे ही बुंदी आपण इथे तळून घेत आहोत। तुम्ही बघू शकता आपली बुंदी किती छान इथे तयार झालेली आहे। आता मी एका वाटीमध्ये थोडंसं बेसनचं पीठ घेऊन त्यामध्ये हा मी फूड कलर, ग्रीन कलरचा फूड कलर याच्यामध्ये मिक्स करून ही बुंदी पाडून घेत आहे। याच्याने लाडू खूप छान दिसतात, त्यामुळे मी हा ग्रीन कलर इथं वापरलेला आहे। अशा पद्धतीने इथे ही बुंदी मी इथे पाडून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपली बुंदी किती छान गोल गोल तयार झालेली आहे। छान अशी फुलते आणि आता थोडासा हा ऑरेंज कलर, रेड कलर ही तुम्ही वापरू शकता। माझ्याकडं हा ऑरेंज होता त्यामुळे मी हा ऑरेंज घेतलेला आहे। आपण आता ही बुंदी इथे पाडून घेत आहोत। ऑरेंज, ग्रीन आणि हा आपला बेसनचा कलर, त्यामुळे आपले लाडू खूप छान दिसतात। इथे ही बुंदी तळून झालेली आहे। ही मी इथे काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली किती छान बुंदी तयार झालेली आहे। आता आपण याचा पाक बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी। छान ह्याला असं ढवळून उकळून घ्यायचं 4-5 मिनिटे। इथे आपला आता पाक तयार झालेला आहे। यामध्ये मी थोडासा लिंबू पिळून घेत आहे। लिंबू यासाठी की आपल्या साखरेचे क्रिस्टल होत नाहीत, त्यामुळे मी हा लिंबू पिळून घेतलेला आहे। आणि ही वेलची पूड, तेही छान याच्यामध्ये असं मिक्स करायचं। आणि हे तूप, 3 चमचे मी तूप घेतलेला आहे। तुपाने छान अशी लाडूंची चव येते। हेही आपण छान मिक्स करूयात। हे छान असं मिक्स झालं की यामध्ये आपण आपली बुंदी घालूयात। बुंदी ही आपल्याला छान अशी याच्यामध्ये मिक्स करायची आहे। 2 वाटी बेसन आपण घेतलेलं होतं, त्यामध्ये एवढी सारी बुंदी इथे बनवून तयार झालेली आहे। आणि हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आपण ही बुंदी 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। मध्ये मध्ये याला 10-15 मिनिटांनी थोडंसं खालीवर करून घ्यायचं। मी इथे एक टिप सांगते की हे
1 तासानंतर जेव्हा आपण हे लाडू वळायला घेतो त्यावेळेस हे लाडू वळले जात नाहीत, हाताला चिकटतात आणि खूप जास्त प्रेस करावं लागतं. त्यासाठी आपण याला गॅसवरती 1-2-3 मिनिटे परतून घ्यायचं, त्यामुळे हे लाडू असे पटापट वळले जातात. अशा प्रकारे मी इथे आपले सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. आपले 2 वाटी बेसनमध्ये जवळपास हे 27 लाडू इथे तयार झालेले आहेत. किमान हे 2 किलो तरी असतील. तुम्हाला ही लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपीसोबत.